हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती. आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत थ्री प्रिन्सेस कट ब्लाउज पेपर कटिंग. चला तर पाहूया थ्री प्रिन्सेस पेपर कटिंग. येथे पेपर मी डबल फोल्ड करून घेतला आहे. चेस्ट साईज आहे 11.5 आणि उंची आहे 15.5. चेस्ट साईज 11.5 आणि उंची 15.5 वर टिक केल्यानंतर रेष ओढून घ्यायची. थ्री प्रिन्सेस ब्लाउज पेपर कटिंग करत असताना महत्त्वाचा पॉइंट म्हणजे थ्री प्रिन्सेसची कोणतीही साईज असो, प्रत्येक साईजसाठी पुढील उंचीमध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवायचा आहे. पुढील उंचीमध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवल्यामुळे व्यवस्थित पप पडतो. सांगितल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये बघू शकता. पुढील उंचीमध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवला आहे आणि रेष ओढून घेतली. हे करून झाल्यानंतर आणखी एकदा चेक करायचं आहे की उंची आणि चेस्ट साईज बरोबर घेतली का. त्यानंतर गळा रुंदी आणि शोल्डर आणि मुंडा टाकून घ्यायचा. तर गळा रुंदी आहे 2.5 आणि शोल्डर 3.5 आणि मुंडा आहे 6. 42 साईज नुसार मुंडा घेतला आहे 6 आणि गळा रुंदी 2.5 घेतली आहे आणि शोल्डर 3.5 घेतला आहे. पेपर फोल्ड करून घेतला आहे. ते फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट निघणार आहे, त्यामुळे पेपर फोल्ड करून घ्यायचा. मुंडा 6 वर टिक करून घेतल्यानंतर रेष ओढून घ्यायची आणि बॉक्स तयार करायचा. आपण येथे फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट तयार करणार आहे. मुंड्याला आकार देण्यासाठी येथे 2 वेळा टिक करून घ्यायची. पहिली टिक 1 इंचावर आणि दुसरी टिक अर्धा इंचावर. मुंड्याला आकार देण्यासाठी 1 इंचावर आणि अर्धा इंचावर टिक केल्यानंतर आकार द्यायचा. साईज नुसार पुढील गळ्याची उंची आहे 6 वर टिक करायची आणि बॉक्स तयार करायचा आणि पुढच्या गळ्याचा आकार द्यायचा. पुढील गळा जर कमी वाटत असेल तर मापाला आलेला ब्लाउज घ्यायचा आणि चेक करायचं कमी होतोय का. जर कमी वाटत असेल तर वाढवायचा. पुढील गळ्याची मापे टाकून झाल्यानंतर येथे 3.5-2.5 वर टिक करून घ्यायची. येथे क्रॉस पट्टी काढणार आहोत. 3.5-2.5 वर टिक करून झाल्यानंतर क्रॉस पट्टीचा आकार द्यायचा. थ्री प्रिन्सेस पेपर कटिंगचे वेगवेगळ्या साईजचे व्हिडिओ चॅनलवर अपलोड केले आहे, तिथे जाऊन नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. क्रॉस पट्टीला आकार दिल्यानंतर येथे आडवा टक्स 4.25 टाकायचा. त्यानंतर क्रॉस पट्टीवर 4.25 टिक करून घ्यायची. साईज नुसार 4.25 वर आडवा टक्स घेतल्यानंतर उभी रेष ओढून घ्यायची. आडवा टक्स घेत असताना प्रत्येक साईजसाठी आडवा टक्स वेगळा आहे. क्रॉस पट्टीला आकार दिल्यानंतर येथे प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा. त्यानंतर येथे 1.5 इंचावर टिक करून घ्यायची. हा 1.5 इंचाचा भाग आपण कट करून टाकणार आहोत. हा 1.5 इंचाचा भाग कट करून टाकल्यानंतर पुढे वाढवणार आहे. पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच. मुंड्यामध्ये हा भाग आपण कट करून टाकणार आहे, डबल रेष ओढलेली. त्यानंतर येथे कमरेचा 4था भाग टाकायचा आणि 1.5 इंच मी म्हटल्याप्रमाणे इथे 1.5 इंच वाढवायचा आणि 2 इंच मार्जिनसाठी. खालील भाग टिक करून झाल्यानंतर येथे मुंड्यामध्ये अर्धा इंच वाढवायचं. मुंडा ते कमरेचा भाग टाकलेला तिथून रेष ओढून घ्यायची. येथे फ्रंट पार्टची पूर्ण मापे टाकून झाली आहेत. फ्रंट पार्ट पेपर कटिंग करूया आणि नंतर बॅक पार्ट मापे टाकून घेऊ. महत्त्वाचा पॉइंट म्हणजे मुंडा कट करत असताना पहिल्यांदा बॅक पार्टचा मुंडा कट करायचा आणि नंतर फ्रंट पार्टचा मुंडा कट करायचा. येथे क्रॉस पट्टी कट करून घेतल्यानंतर फ्रंट पार्टचा मुंडा कट करून घ्यायचा. फ्रंट पार्टचा मुंडा कट करून घेतल्यानंतर येथे प्रिन्सेस कटची कटोरी कट करून घेणार आहे. त्यानंतर एक महत्त्वाचा पॉइंट म्हणजे येथे 1.5 इंच कट करून टाकलेला भाग आहे, तो कमरेचा भाग टाकत असताना 1.5 इंच वाढवायचा आणि त्यानंतर मार्जिनसाठी 2 इंच वाढवायचं. फ्रंट पार्टची पेपर कटिंग करून झाली आहे. बॅक पार्टची मापे टाकून घेऊ. फ्रंट पार्टची मापे टाकत असताना आपण वाढ केली होती, तर येथे कट करून टाकायचं. बॅक पार्टची मापे टाकत असताना बदल होणार आहे. फ्रंट पार्टला आपण माप वाढवून घेतलं होतं, तर येथे कमी करणार आहोत. चेस्ट साईज आणि मागील उंची मोजून झाल्यानंतर मागील गळा टाकायचा. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. पूर्ण व्हिडिओ पाहिला तरच योग्य माहिती मिळणार आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. फ्रंट पार्टला अर्धा इंच वाढवलं होतं, येथे बॅक पार्टला कमी करायचं. पुढील भाग टाकत असताना आपण अर्धा इंच वाढवलेला आहे, ते फक्त पुढील भागासाठी वाढवायचं आहे, मागील उंचीसाठी नाही. सांगितल्याप्रमाणे चेस्ट साईज आणि उंची बरोबर करून घ्यायची. उंची आणि चेस्ट साईज मध्ये चुकू नये म्हणून वेळोवेळी चेक करून घ्यायचं आहे की व्यवस्थित उंची चेस्ट साईज टाकली आहे का.
मागील गळा टाकत असताना मापाला आलेल्या ब्लाउजवरून माप टाकून घ्यायचं आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. त्यानंतर येथे कमरेचा चौथा भाग टाकायचा आणि शिलाई मार्जिन 1.5 किंवा 2 इंच घेऊ शकता आणि राहिलेला भाग कट करायचा. फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट पेपर कटिंग करून झाली. बाही घडी टाकून घेऊ. या पद्धतीने बाही घडी टाकल्याने बाही घडी बरोबर पुरणार आहे, त्याचबरोबर कमी पडणार नाही. बाही घडी टाकत असताना शोल्डर ते मुंडा तिरकं मोजून घ्यायचं आणि त्यावरून बाही घडी टाकायची. येथे मोजल्यानंतर 8.5 आला आहे, त्यामध्ये 1 ऍड करायचं, 9.5 होते. बाही घडी 9.5 टाकायची. बाही घडी टाकत असताना साईज नुसार खड्डा 3 घ्यायचा. बाहीची उंची मापाला आलेली जी उंची आहे ती येथे टाकायची. बाहीला आकार देण्यासाठी येथे 1 इंचावर टिक केल्यानंतर तिरके 3 घ्यायचा आणि आकार द्यायचा. त्यानंतर हा भाग शोल्डरवर येणार आहे, त्यासाठी येथे 3 इंचावर टिक करून घ्यायचे आणि आकार द्यायचा. बाहीला आकार देत असताना असा फिश शेप आला पाहिजे, तरच बाही व्यवस्थित बसणार आहे. त्यानंतर दंडघेर टाकायचा. शिलाई मार्जिन 2 इंच घ्यायची. येथे बाहीची सर्व मापे टाकून झाले आहेत. पेपर कटिंग करून घेऊ. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये.